येथे स्वयंभू शिवलिंग आहे, जे की भगवान महादेवांच्या पंचमहाभूत म्हणजेच वायू, अग्नी, पृथ्वी, आकाश आणि जल या पंचतत्वापैकी जलतत्व दाखवते. म्हणजे ह्या स्वयंभू शिवलिंगाखालून नैसर्गिकरित्या भूमिगत पाण्याचा अखंड झरा आहे. चला तर मग जाणून घेऊयात भगवान महादेवांचं जलतत्व दर्शवणारं हे स्वयंभू शिवलिंग कसं स्थापन झालं, ह्यामागचा इतिहास काय आहे. नमस्कार, मी दीप्ती आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली म्हणजेच त्रिची शहरामध्ये. आज तामिळनाडू राज्यातील आमचा शेवटचा दिवस आहे आणि आमच्या ट्रिपचा 5वा दिवस. आज आमची दुपारची श्रीरंगम टू पुणे ट्रेन आहे. काल आम्ही ह्या हॉटेलमध्ये मुक्काम केला होता आणि ह्या हॉटेलमध्ये आपल्याला नाश्ता इन्क्लूड असतो. तर आम्ही बॅगा वगैरे पॅक केला, गाडीमध्ये सगळं ठेवून दिलं आणि नाश्ता करण्यासाठी आलो. तर इकडे इडली, उडीद वडा आणि डोसा वगैरे नाश्ता केला, चहा कॉफी घेतली आणि हॉटेलमधून चेकआउट केलं. आता आम्ही बॅगा घेऊनच मंदिराकडे जाणार आहोत आणि मग मंदिर पाहिल्यानंतर तिकडूनच आम्ही श्रीरंगम रेल्वे स्टेशनवरती जाणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये त्रिची शहरातील जगातील सर्वात मोठं भगवान विष्णूंचं मंदिर श्रीरंगनाथ स्वामी मंदिर हे आपल्यासोबत शेअर केलं आणि आज आपण पाहणार आहोत त्रिची शहरातील खूप प्राचीन सुमारे 1800 वर्षापूर्वीचं जुनं भगवान शंकरांचं मंदिर. ह्या शंकराच्या मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे, म्हणजे अत्यंत विशेष हे मंदिर आहे. भगवान शिवाची पंचमहाभूत म्हणजे जल, वायू, अग्नी, पृथ्वी, आकाश हे दर्शवणारं हे एक तत्व म्हणजे जलतत्व दर्शवणारं प्राचीन शिवमंदिर आहे. येथे भगवान शंकर हे शिवलिंग स्वरूपामध्ये स्थापित आहेत. येथील गर्भगृहातील जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगाच्या खाली नैसर्गिकरित्या अखंडपणे वाहणारा झरा आहे. म्हणजे हे शिवलिंग जे आहे हे नैसर्गिकरित्या वाहणाऱ्या पाण्याच्या झऱ्यामध्ये स्थापित आहे. चोळ राजवटीमध्ये या मंदिराची उभारणी झाली असून येथील भव्य गोपुरम, सुंदर दगडी शिल्पकला आणि मंदिराभोवती असलेली भव्य तटबंदी लक्ष वेधून घेणारी आहे. ह्या मंदिराशी एक सुंदर आख्यायिका जोडलेली आहे. भगवान शंकरांकडून दिव्य ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी देवी पार्वतीने अखिलांडेश्वरी देवीच्या रूपामध्ये कावेरी नदीच्या काठावरती तपश्चर्या केली आणि ह्या तपश्चर्येमुळे तिने कावेरी नदीच्या पाण्यापासून शिवलिंग बनवले आणि ते शिवलिंग एका जांभुळाच्या झाडाखाली स्थापित करून ती दररोज त्यांची पूजा अर्चना करायची. त्यामुळे देवी अखिलांडेश्वरीच्या तपश्चर्येला, साधनेला भगवान शंकर प्रसन्न झाले आणि इथे ते नैसर्गिक वाहणाऱ्या पाण्याच्या भूमिगत झऱ्यामध्ये स्थापित झाले. त्यामुळे येथे भगवान शिव जंबुकेश्वर या नावाने तर माता पार्वती अखिलांडेश्वरी देवी म्हणून विराजमान आहेत. दुपारच्या एका विशेष पूजेमध्ये पुजारी देवीच्या रूपात म्हणजेच साडी वगैरे नेसून भगवान शिवांची पूजा करतात. ही परंपरा या मंदिराची अनोखी ओळख आहे. तसेच भगवान शंकर आणि देवी हे येथे नवरा बायको नाही तर गुरु आणि शिष्य अशा नात्याने यांची पूजा केली जाते. मंदिरातील शांत वातावरण, दगडी कोरीव काम, भव्य मंडप आणि आध्यात्मिक ऊर्जा प्रत्येक भाविकाला वेगळाच अनुभव देते. ह्या जंबुकेश्वर मंदिराचं दर्शन खूप छान झालं आणि आमची ट्रेन दुपारी असल्यामुळे आमच्याकडे बराचसा वेळ होता आणि बाहेर कडक उन्हाळा होता आणि मंदिरामध्ये अगदी थंड शांत वातावरण होतं. त्यामुळे आम्ही मंदिरामध्ये काही वेळ घालवला. त्यानंतर मग आम्ही श्रीरंगमकडे निघालो. तर हा सुंदर आणि भव्य दिसणारा गोपुरम कालच्या मंदिरामध्ये मी तुम्हाला जे दाखवलं श्रीरंगनाथ स्वामी मंदिर, त्या मंदिराचा हा सगळ्यात मोठा राजा गोपुरम आहे. इतका भव्य की सुमारे 13 मजली इतका उंच हा गोपुरम आहे. आणि आता आम्ही श्रीरंगम रेल्वे स्टेशनवरती पोहोचलो. रेल्वे स्टेशनवरती काहीच गर्दी नव्हती आणि रेल्वे स्टेशनसुद्धा अगदी स्वच्छ होतं. आमची दुपारची 1:30ची ट्रेन होती पुण्याकडे जाणारी, पण इथे अनाऊन्स झालं की ही ट्रेन थोडी उशिरा येणार आहे. म्हणजे ती दुपारची 3:45 वाजता येणार होती. त्यामुळे आम्हाला बराच वेळ स्टेशनवरती काढावा लागला आणि इथेच आमची तामिळनाडूची ट्रिप संपली. तर हे सगळे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.